फ्रेंड्स, मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये परत एकदा तुमचं वेलकम. आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार प्रकरण नंबर 8 डिस्कस करत होतो. त्यामध्ये आपण सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच काय याची प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्या बघितली. तो व्हिडिओ तुम्ही या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही बघू शकता किंवा शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. आज आपण सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यामध्ये फरक काय यावर आपण डिस्कशन करणार. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारांना आपण अगदी आपल्याला समजावं म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच काय तर शासनाचा बजेट आणि खाजगी वित्त व्यवहार म्हणजेच काय एका व्यक्तीचा किंवा एका कुटुंबाचा बजेट. तर फरकाचे मुद्दे, पहिला हे उद्दिष्ट. सार्वजनिक वित्त व्यवहार आता समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे आणि खाजगी वित्त व्यवहारामध्ये स्वहिताची पूर्तता करणे. शासनाचा जो काही वित्त व्यवहार म्हणजे शासन जे आहे वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणते, त्यासाठी जो वेगवेगळ्या मार्गाने जे आहे पैसा गोळा करत असते. तर हे कशासाठी? कारण यात समाजाचं, लोकांचं काय व्हावं, कल्याण व्हावं. म्हणजे उद्देश जो आहे हा मोठा असतो. परंतु एखाद्या कुटुंबाचा जर विचार केला तर कुटुंबाचा उद्देश काय असतो? छोटा, ठीक आहे, मर्यादित असतो, म्हणजे स्वपुरता असतो. जसं उदाहरणार्थ गव्हर्नमेंटनी एखाद्या किंवा 1000 शाळा ज्या आहेत त्या बांधायच्या ठरवल्या. त्या 1000 शाळांचा फायदा कितीतरी विद्यार्थ्यांना होईल समाजामध्ये, ठीक आहे. परंतु जर एखाद्या कुटुंबाने स्वतःसाठी TV घ्यायचं म्हटलं तर मात्र तो जो TVचा फायदा आहे तो त्या पर्टिक्युलर कुटुंबासाठी, त्या विशिष्ट व्यक्तीला किंवा त्या विशिष्ट कुटुंबापुरताच त्याचा फायदा लिमिटेड राहील. परंतु शाळेचा फायदा मात्र हजारो स्टुडंटला होईल. तर म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहाराचा उद्देश हा काय आहे, मोठा आहे, ठीक आहे. म्हणजे शासनाचा जो उद्देश असतो तो महत्तम असतो, कल्याणकारी असतो आणि खाजगी वित्त व्यवहाराचा उद्देश जो असतो तो एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबापुरताच मर्यादित असतो. त्यानंतर खर्चाचे निर्धारण. शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते. व्यक्ती प्रथम आपले वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि खर्चाचे मार्ग निश्चित करते. यामध्ये काय होते की शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे विभिन्न मार्ग निश्चित करते. शासन आधी हे नाही बघत की आपल्याला उत्पन्न किती म्हणजे मिळवायचं आहे, ठीक आहे, पैसा किती लागेल, त्याआधी कशासाठी लागेल. जसं 1000 शाळा बांधायच्या आहे का, किंवा किती धरणे बांधायचे आहे, की रस्त्याचे किती बांधकाम करायचं आहे, हे आधी ठरवले जाते शासनाद्वारे. त्यानंतर ठरवल्यानंतर त्याला किती पैसे लागेल त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या मार्गाने कर किंवा कर्ज या मार्गाने काय केले जाते, सरकार पैसे उभारत असते. परंतु खाजगी वित्त व्यवहारामध्ये काय होतं की व्यक्ती प्रथम पहिला कमवतो, ठीक आहे, त्यानंतर खर्च डिसाईड करतो. जसं एखाद्या व्यक्तीचा पगार जो आहे 50,000 आहे, पहिले तो महिन्याला आल्यानंतर 50,000 पहिले कमवेल आणि त्यानंतर तो डिसाईड करेल की तो 50,000 तो पूर्ण महिन्याभरात कसा खर्च करणार आहे, ठीक आहे. त्याच्या पर्सनल गरजा, त्यांच्या मुलाचं शिक्षण ऑल. म्हणजे याच्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये खर्चाचे निर्धारण जे आहे सरकारद्वारे आधी केले जाते, परंतु खाजगी वित्त व्यवहारामध्ये खर्चाचं निर्धारण हे नंतर केलं जातं. त्यानंतर येते पतस्थिती म्हणजेच क्रेडिट पोझिशन, म्हणजेच कर्ज घेण्याची क्षमता. सार्वजनिक बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते. शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते. शासन म्हटलं की एक स्थिर आणि विश्वसनीय संस्था आहे, ठीक आहे, सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे सरकार जे आहे खूप अब्जांनी कर्ज घेऊ शकते, देशातून किंवा परदेशातून सुद्धा, जागतिक बँकेकडून सुद्धा. परंतु खाजगी वित्त व्यवहारामध्ये खाजगी व्यक्तीची पत ही मर्यादित असते. म्हणजे कितीही म्हणजे एखादी व्यक्ती कितीही मोठ्या प्रमाणात, म्हणजे जसं सरकार एवढं अब्जांनी करोडोनी कर्ज घेऊ शकत नाही. त्याची इन्कम किती आहे आणि त्याच्याकडे किती संपत्ती आहे तेवढंच त्याला कर्ज जे आहे वित्तीय संस्था किंवा बँका देत असतात, ठीक आहे. म्हणजेच पतस्थिती जर स्थिती बघायची झाली तर शासनाची जी आहे ती जास्त आहे, ठीक आहे, आणि पर्टिक्युलर व्यक्तीची किंवा कुटुंबाचीही कमी असते. चलन छापण्याचा अधिकार. आता चलन छापण्याचा अधिकार जो आहे फक्त भारत सरकारला आहे, ठीक आहे. बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई केली जाते, म्हणजे सरकारला हा पैसे छापण्याचा अधिकार आहे. परंतु खाजगी वित्त व्यवहारामध्ये खाजगी व्यक्तीला कितीही रिच असू द्या, पैसे छापण्याचा, नोट छापण्याचा अधिकार नाही. त्यानंतर वित्त व्यवहारातील लवचिकता. वित्त व्यवहारातील
लवचिकता. सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतो, तर खाजगी वित्त व्यवहार हा फारसे बदल करण्यास वाव नसतो. म्हणजे या ठिकाणी एखादी अचानक संकट आलं किंवा अचानक महापूर आला असेल, महामारी आली असेल किंवा कुठलेही नॅचरल जे आहे कॅलॅमिटीज आल्या असेल, तर सरकार जे आहे खूप मोठ्या प्रमाणात त्यावर खर्च करू शकतो. ठीक आहे, जीवितहानी जे नुकसान झालं असेल त्याची भरपाई देण्याकरिता. तर या ठिकाणी जो खर्च असतो, ठीक आहे, वित्त व्यवहार असतो तो लवचिक असतो. ठीक आहे, परंतु खाजगी वित्त व्यवहारामध्ये फारसा बदल करता नाही. जर एखाद्याचं उत्पन्न म्हणजेच एखाद्याची इन्कम ही 20,000 रुपये आणि त्याला अचानक 50,000 रुपयाचं काम पडलं, ठीक आहे, त्या व्यक्तीचं फायनान्शियल बजेट जर ओके असेल तर ओके, तू करू शकते 50,000ची. परंतु एक सर्वसाधारण व्यक्ती जो 20,000 रुपये महिन्याला कमवत आहे, अचानक त्याला 50,000चा खर्च आला तर तो मात्र तो झेलू शकत नाही. परंतु शासनाकडे तेवढी फ्लेक्झिबिलिटी असते, लवचिकता असते की तो किती मोठा खर्च आला, किती मोठी आपत्ती आली तर त्यावर खर्च करत असतो. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील परिणाम. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो, तर खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम पडतो. म्हणजे शासन जे आहे वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे प्रोजेक्ट, रस्ते बांधणी अँड ऑल हे जे राबवत असते, याच्यामुळे जसं आता उदाहरणार्थ एखाद्या ग्रामीण भागामध्ये रस्त्याची सुविधा तयार करून दिली, जसं पंतप्रधानांची जे आहे रस्ते बांधणीची जी योजना आहे, त्याच्यामुळे काय होणार की ते गावात एक तर रस्ते बांधणीची जी योजना आहे त्याच्या थ्रू अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होईल. रोजगार निर्माण झाला, प्रोडक्शन वाढेल आणि अल्टिमेटली देशाचा विकास होईल. परंतु इथे मात्र खाजगी वित्त व्यवहारात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम होतो. या ठिकाणी एखाद्याने घर घेतलं, ठीक आहे, तर त्याचा फायदा पर्टिक्युलर त्याच व्यक्तीला किंवा कुटुंबाला, पुन्हा समाजाला होणार नाही. परंतु इथे मात्र थोडेही जो खर्च केला जातो गव्हर्नमेंटद्वारे, ठीक आहे, एखाद्या सपोज 50 अशा ग्रामीण शाळा आहे जिथे प्राथमिक शिक्षणाची 1ली ते 5वी पर्यंतची सुविधा नाही आणि गव्हर्नमेंटने ते जर केली तर किती लोकांना त्याचा फायदा होतो, बरोबर. तर म्हणजे गव्हर्नमेंटची जी ॲक्शन असते त्याचा परिणाम जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर होतो अर्थव्यवस्था बळकट होण्यावर होतो. परंतु व्यक्तिशः जर बघितलं तर म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या कुटुंबाने केलेला एक पर्टिक्युलर खर्च हा त्यांनाच फक्त फायदेशीर ठरू शकतो. तर अशा पद्धतीने आपण सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामधला फरक जो आहे तो समजून घेतला. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला समजलं असेल. परत एकदा रिवाईज करूया. उद्दिष्ट हे मोठं असते, महत्तम लाभ यामध्ये मिळत असतो भरपूर लोकांना. खाजगी वित्त व्यवहारामध्ये एक पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा कुटुंबालाच त्याचा फायदा होत असतो. खर्चाचे निर्धारण आधी खर्च जो आहे ठरवला जातो म्हणजे शासनाद्वारे, त्यानंतर पैसे जे आहेत ते गोळा केले जाते. इथे काय होते, आधी इन्कम अर्न केला जाते, उत्पन्न अर्न केलं जाते, त्यानंतर खर्च निश्चित केला जातो. पतस्थिती ही सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासनाची पतस्थिती म्हणजे क्रेडिट घेण्याची क्षमता, कर्ज घेण्याची क्षमता ही जास्त असते, परंतु खाजगी वित्त व्यवहारामध्ये ती कमी असते. चलन छापण्याचा अधिकार सरकारला आहे, व्यक्तीला नाही. वित्त व्यवहारातील लवचिकता खूप मोठ्या प्रमाणावर शासन जे आहे खर्च करू शकते, परंतु एखादी पर्टिक्युलर व्यक्ती जो आहे तो करू शकत नाही. जर अचानक संकट आलं तर अर्थव्यवस्थेवरील परिणाम एक शासनाने केलेला जो खर्च असेल त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट जो आहे समाजावर होत असतो. भरपूर लोकांना त्याचा फायदा होत असते, अर्थव्यवस्था बळकट होत असते. परंतु एखाद्या व्यक्तीने मात्र वैयक्तिक खर्च केला असेल तर त्याचा अर्थव्यवस्थेवर नगण्य म्हणजेच काहीच परिणाम होत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त याच्यामधला फरक बघितला. पुढे जो आहे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच काय, तर आपल्याला पूर्ण याचा डिटेल अभ्यास जो आहे तो स्टेप बाय स्टेप करायचा. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये काय काय येणार, तर सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण, वित्तीय प्रशासन, हा चार्ट जो आहे तुम्ही एकदा रीड करा. आपण डिटेलमध्ये जसं आता सार्वजनिक खर्च, मग सार्वजनिक खर्च कोणते कोणते आहे त्याचा डिटेल अभ्यास आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये घेणार. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथे संपलेला आहे. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. परत भेटूया आपल्या पुढच्या टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय.